उदय सावंत साहेबाला मी सांगू इच्छितो की तुम्ही महिलाचा अपमान तर तुम्ही केलेला आहे। यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातली सध्या आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख हे सध्या जोरदार कामाला लागल्याचं आपल्याला दिसते। भाऊ, काय सांगाल तुम्ही? सध्या तुमचा प्रचार कशा पद्धतीने चाललेला आहे? तुमच्या समोरचे आव्हान काय काय? नाही, मी प्रचार तर ग्रामीण भागामध्ये मी बऱ्याच ठिकाणी जाऊन आलो, म्हणून आज शहरी भाग घेतलेला आहे। आज शहरामध्ये यवतमाळ शहरामध्ये फिरत आहे। प्रचंड प्रतिसाद शहरवासियांचा आहे, कारण शहरवासियांना 15-15 दिवस या ठिकाणी पाणी मिळत नाही। अशा प्रत्येक प्रभागात सभा घेत असताना लोकांची ओरड आहे आणि विशेष करून यवतमाळ MIDCमध्ये कोणताही मोठा उद्योग नसल्यामुळं लोकांची प्रचंड नाराजी आहे आणि ज्या पद्धतीचं या ठिकाणी दहशतीचं राजकारण चालू आहे ते सुद्धा लोकांना या ठिकाणी आवडलेलं नाही। त्याच्यामुळं त्या बाबतीतसुद्धा लोकांचा प्रचंड रोष दिसत आहे। संपूर्ण महिलांचा अपमान केल्याची अशी टीका उदय सामंतने केली, याकडे तुम्ही कसं बघताय? उदय सावंत साहेबाला मी सांगू इच्छितो की तुम्ही महिलाचा अपमान तर तुम्ही केलेला आहे। ज्या महिलेला 5 टर्म या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरेंनी 5 वेळा त्यांना निवडणुकीची तिकीट दिली आणि तमाम आमच्या शिवसैनिक बांधवांनी त्यांना निवडून आणलं। खरा महिलेचा अपमान तुम्ही केलेला आहे। 5 टर्म निवडून आलेल्या महिलेला तुम्ही त्या ठिकाणी तिकीट नाकारता। ही सीट BJPकडे घ्यायची होती म्हणून प्रचंड बदनामी भावनाताईची तुम्ही केलेली आहे, हे तुम्ही विसरून चालणार नाही। तुमचा सर्वे त्यांचा व्यवस्थिशीर नाही म्हणून सांगता, त्या महिलेचा सर्वे बरोबर नाही। मग या महिलेचा सर्वे कधी झाला आणि कधी तुम्ही यांचं नाव त्या ठिकाणी सर्वेमध्ये टाकलं? अरे, हे लोकाला सांगण्याच्या गोष्टी वेगळ्या आहे। उदय सामंतला त्या ठिकाणी त्याच भागातलं काम पहा म्हणा, या ठिकाणी जास्त लुडबुड करण्याची आवश्यकता नाही। आणि अशा प्रकारचे महिलांच्या सन्मानाच्या बाबतीत आम्ही महिलांचा सन्मान करणारे लोक आहे। तुमच्या आजूबाजूला महिलांचा सन्मान करणारे किती लोक आहे हे उघड्या डोळ्यांनी पूर्ण महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। तुमच्या समोर आता तुम्ही प्रचार होम टू होम करताय, तुमच्यासमोर सध्या विरोधकांचा तगडा आव्हान उभा आहे। अशा प्रसंगी तुम्ही त्यांना कसं उत्तर देणार आहात? नाही, तगडं आव्हान कुठं आहे? तगडं आव्हानच नाही आहे। सर्वसामान्य जनतेने हे निवडणूक हाती घेतलेली आहे। म्हणजे मी आजपर्यंत 3 निवडणुका लढलो, तिन्ही निवडणुकीत एवढा प्रतिसाद मला कधी मिळाला नाही। तेवढा प्रचंड प्रतिसाद या ठिकाणी मला मिळत आहे। खास करून मी आमच्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करणार आहे की आमच्या शिवसेने पक्षाचा तर काही वादच नाही, ते तर बिचारे रात्रंदिवस एक करत आहे। परंतु काँग्रेसच्याही कार्यकर्त्याचं मी मनापासून आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं मनापासून अभिनंदन करणार आहे की एका जुटीनं एका दिलानं दिवस रात्र त्या ठिकाणी मेहनत करत आहे। संजय देशमुखचा पराभव करण्याच्या दृष्टिकोनातून संजय राठोड यांनी जोरदार तयारी केलेली आहे, त्यांनी सुद्धा संपर्क वाढवलेला आहे, त्याकडे कसं बघताय? संजय राठोड साहेबांच्या बाबतीत सर्वसामान्य जनतेला माहीत आहे कशा प्रकारचं राजकारण त्यांचं आजपर्यंत राहिलेलं आहे। ते मला सांगण्याची गरज नाही, TVच्या माध्यमातून लोकांनी पाहिलेलं आहे। यवतमाळकरांनासुद्धा सर्व गोष्टी माहीत आहे। एवढाच जर विकास करण्याची त्यांच्या हाती क्षमता असती, पालकमंत्री असताना साधं पाणी यवतमाळ शहरातील लोकांना 15-15 दिवस पाणी मिळत नाही, ही शोकांतिका यवतमाळकरांची आहे, जिल्ह्याची या ठिकाणी आहे। म्हणून काही तगडं आव्हान किंवा बाकीच्या गोष्टी काही फार फरक पडेल मला असं जाणवत नाही। त्यांचं राजकारण एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण आहे। राजश्री पाटील आणि संजय देशमुख यामध्ये जाती समीकरणातून बघितल्या जाते, जाती समीकरणातून जर बघितल्या जात असेल तर तुमची कुठेतरी पिछेहाट होत आहे असं वाटतं तुम्हाला? अरे, या देशातली जनता शून्य आहे, जातीपातीचं राजकारण करणारी जनता नाही आहे। आणि हे जातीपातीच्या राजकारणावर केव्हा लोक येतात? जेव्हा त्यांना हार समोर दिसते, जेव्हा पराजय त्यांच्या समोर दिसत असते, तेव्हा जातीपातीच्या राजकारणात हे लोक उतरत असतात। अरे, या देशामध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि कोणती जात कोणाची आहे हे लोक पाहत नाही। तुम्ही किती विकास केला, तुम्ही किती कामं केले हे लोक पाहत असतात। म्हणून आता हे शेवटचा त्याचा हे आहे अजेंडा आहे, जात पात धर्म भेद हे ते या सर्व गोष्टी लोकांना ह्या गोष्टीची काही घेणं देणं नाही। लोकांना विकास पाहिजे, शेतकऱ्याच्या मालाला भाव पाहिजे आणि गद्दाराला लोकांना गाडायचा आहे, अशा प्रकारची भूमिका लोकांची राहिलेली आहे। बंजारा समाजाचा नेता, महत्त्वाचा नेता तुमच्याकडे दिसत नाही? बंजारा समाजाचे खूप मोठे नेते याती नाईक आमच्याकडे आहे। आमच्याकडे रिटायर्ड जज किशोर भाऊ राठोड आहे। आमच्याकडे अनिल भाऊ राठोड ज्यांचे वडील 4 टर्म आमदार होते ते आहेत। असे असंख्य नेते आमचे महंत सुनील महाराज आहे की ज्या महाराजाच्या बाबतीत
अशी प्रचंड सहानुभूती आहे की महाराजाला आम्ही सोबत घेऊन गेलो तर हजारो लोक त्यांचं दर्शन घेण्यासाठी लोक येतात. एवढं महाराजांचं काम या भागामध्ये आहे. त्यांना मानणारी जनता आहे, समाजाची जनता आहे. पोरादेवीमध्ये नारळ फोडताना तुम्ही पाहिलं असेल की त्या ठिकाणी किती बंजारा समाजाची सर्व मंडळी होती. म्हणजे त्यांची नारळ फोडण्याचं त्याच दिवशी होतं आणि आमचंही नारळ फोडण्याचं त्याच दिवशी होतं. तुम्हीच त्या ठिकाणी विश्लेषण करा. नक्कीच आपण बघतोय की सध्या निवडणुकीची प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे. अशात मात्र शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर 2 गट पडलेले आहे. एक शिवसेना शिंदे गट आणि दुसरं शिवसेना ठाकरे गट. शिवसेना शिंदे गटाकडे धनुष्यबाण चिन्ह देण्यात आलेलं आहे आणि ठाकरे गटाकडे मशाल हा चिन्ह देण्यात आलेला आहे. मात्र संजय देशमुख हे आपला चिन्ह म्हणजे मशाल चिन्ह लोकांपर्यंत पोहोचण्यात कितपत यशस्वी होता यावर सुद्धा बरंच काही विजयाचं गणित ठरणार आहेत. संजय राठोड, साम टीव्ही न्यूज, यवतमाळ. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.